श्री राम विजय कथासार अध्याय 40. लवणासुराचा वध, मृत विप्रपुत्राला जीवनदान. या अध्यायाचे नित्य श्रवण अथवा वाचन केल्यास कार्यसिद्धी होईल. चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री रामांच्या राज्यात अयोध्येत धर्म नांदत होता. प्रजा सुखात आनंदात होती. त्यावेळी इतर प्रदेशातील लोकांची गाऱ्हाणी ऐकून रामप्रभू त्यांच्या संकटात यथायोग्य मदत करत असत. एकदा राजसभेचे कामकाज चाललेले असताना यमुनेच्या परिसरात राहणारे काही ब्राह्मण गाऱ्हाणे घेऊन आले. श्रीरामांनी त्यांना वंदन केले आणि त्यांना काय त्रास आहे याविषयी आपुलकीने चौकशी केली. ते म्हणाले, प्रभू, मोर दैत्याचा पुत्र लवणासूर अत्यंत क्रूर असून फारच उन्मत्त झाला आहे. तो गोब्राह्मण व प्रजाजनांच्या हत्या करून त्यांना खाऊन टाकतो. त्यांच्या भयंकर अत्याचारांना कंटाळून लोक घरदार टाकून पळून जात आहे. त्या निष्ठुर दैत्याचा निपात करून या जीव घेण्या संकटातून आमची सुटका करा. ते ऐकून रामरायांना राग आला. त्यांनी तत्काळ आपली शस्त्रास्त्रे मागवली. तेव्हा शत्रुघ्न पुढे आले आणि त्यांना वंदन करून म्हणाले, दादा, लवणासुराचा मी स्वतः समाचार घेतो. आज्ञा असावी. त्यांनी त्यांना चतुरंग सेना व मंत्रशक्तीने भारलेले काही बाण दिले. 3 औक्षहिणी सैन्यदल घेऊन शत्रुघ्न वेगाने निघाले. यमुना नदी पार करून ते पलीकडे गेले. तिथे अनेक ऋषींनी त्यांची भेट घेतली. ते म्हणाले, शत्रुघ्न, लवणासूर अत्यंत शक्तिशाली आहे. माधांता राजांच्या मृत्यूलाही तोच कारणीभूत आहे. तुम्ही काहीही करून त्याला मारून टाका. त्यांनी विचारले, एवढे सामर्थ्य त्याला कसे प्राप्त झाले? त्याच्या वधाचा काय उपाय आहे? ऋषी म्हणाले, लवणासुराने भगवान शंकरांची आराधना केली आहे आणि त्यांना प्रसन्न करून त्यांचा त्रिशूळ मिळवला आहे. त्या त्रिशूळानेच तो सर्वांचा वध करतो. तो त्रिशूळ हस्तगत करा, म्हणजे त्याची शक्ती क्षीण होईल. तो भक्ष शोधण्यासाठी बाहेर पडतो, तेव्हा त्रिशूळ घरीच ठेवतो. त्यासाठी आधी त्याच्यावर पाळत ठेवावी लागेल. त्याच्या भीतीने हे मथुरा नगर कसे ओस पडले आहे पहा. शत्रुघ्नांनी मथुरा ओलांडून लवणासुराच्या वनात गुप्तपणे प्रवेश केला आणि त्याच्या सर्व हालचालीकडे बारकाईने लक्ष ठेवले. तो घरात नसताना त्यांनी आत प्रवेश केला. त्याने त्रिशूळाची पूजा करून तो एका कोपऱ्यात ठेवला होता. त्यांनी तो उचलला आणि ताबडतोब त्याच्या घराला वेढा दिला. लवणासूर गोब्राह्मणांची प्रेते खांद्यावर घेऊन घरी आला. तिथे बरीच माणसे जमलेली पाहून आयते भोजन मिळाले या विचाराने तो खूपच खुश झाला. तोच शत्रुघ्नांनी भयंकर गर्जना करून त्याला युद्धाचे आव्हान दिले. आपला शिवदत्त त्रिशूळ त्यांच्याकडे आहे हे पाहून त्याला भयंकर राग आला. त्याने त्रिशूळ मिळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शत्रुघ्नांच्या प्रचंड शरवृष्टीमुळे त्याला पुढे जाता येईना. त्याने त्यांच्यावर वृक्ष, पर्वत, पाषाणांचा प्रचंड मारा केला. तुंबळ युद्ध झाले. कोणी कोणास आवरेना. लवणासुराने शत्रुघ्नांच्या सेनेचा मोठा संहार केला. आता वेळ घालवणे शक्यच नव्हते, म्हणून त्यांनी श्रीरामांनी दिलेला एक मंत्रयुक्त दिव्य बाण धनुष्यावर चढवला. तो बाण मधुकैटभ दैत्यांचा वध करण्यासाठी ब्रह्माजींनी स्वतः तयार केला होता. तोच बाण त्यांनी श्रीरामांना प्रसाद म्हणून दिला होता. शत्रुघ्नांनी तो बाण सोडताच प्रलयकाळी कडकडणाऱ्या विजाप्रमाणे प्रचंड ध्वनी उठला. त्या नादाने अवघे ब्रह्मांड हादरले. चराचर भयकंपित झाले. त्याच्या आघाताने लवणासुराचे वक्षस्थल शतविक्षत झाले. भयंकर आरोळी मारून तो गतप्राण झाला. विजयी झालेल्या शत्रुघ्नांवर देवांनी पुष्पवृष्टी केली. ऋषीजनांनी कौतुकांचा वर्षाव केला. लोकांनी जय जयकार करून त्यांना धन्यवाद दिले. प्रजाजन पुन्हा मथुरेत राहायला आले. हे वृत्त कळताच श्रीरामांना खूपच आनंद झाला. त्यांनी त्यांच्यासाठी छत्र, चामरे इत्यादी राजचिन्हे पाठवली. त्यांना मथुरा व तिथून समुद्रापर्यंतचा सर्व प्रदेशाचे अधिपती केले. त्यांनीही उत्तम राज्यकारभार करून प्रजेला सुखी केले. श्रीरामांनी अयोध्येत 11,000 वर्ष राज्य केले. त्यांच्या राज्यात कोणालाही अपमृत्यू आला नाही. एके दिवशी मात्र विपरीत घडले. एका ब्राह्मण पुत्राला मौजीबंधन होताच मरण आले. त्याच्या पित्याने त्याचे कलेवर राजद्वारी आणले व मोठ्याने आक्रोश करून रडू लागला. तो रामरायांना म्हणाला,
तुमच्या हातून काय दोष घडला म्हणून माझ्या पुत्राला असे अकाली मरण आले. आता काहीही करून याला जिवंत करा. तेव्हा श्रीराम चिंतातूर झाले. तेवढ्यात नारदांचे आगमन झाले. राघवांनी त्यांना सर्व प्रकार सांगितला. ते म्हणाले, कोणीतरी पतित मनुष्य तपश्चर्या करत आहे. स्वधर्माचरण सोडून दुसऱ्याचा धर्म अनुसरणे हे पापच होय. त्यामुळे हा प्रसंग ओढवला आहे. तेव्हा त्यांनी पुष्पक विमानास पाचारण केले. आपले प्रधान व सैन्य बरोबर घेऊन त्यांनी विमानातून संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण केले. ठिकठिकाणची तपश्चर्या स्थाने शोधून तेथील तपस्व्यांकडे चौकशी केली. तेव्हा दक्षिणेकडे एका निबिड अरण्यात एक भिल्ल तपश्चर्या करत असल्याचे कळले. त्यांनी तिथे जाऊन त्याच्याकडे चौकशी केली असता तो स्वर्गप्राप्तीसाठी वाईट मार्गाने योग साधना करत असल्याचे कळले. त्यामुळे त्यांना राग आला. त्यांनी त्याचा तिथेच वध केला. त्यांच्या हातून मरण आल्यामुळे तो भिल्ल स्वर्गलोकी गेला. तेवढ्यात देवराज इंद्रांचे आगमन झाले. श्रीरामांना भेटून ते म्हणाले, प्रभू, माझ्यासाठी काय आज्ञा आहे? त्यांनी त्यांना अयोध्येत मरण पावलेल्या विप्रपुत्राला पुनर्जिवंत करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी त्याला सजीव केले. रामरायांचे गुणगान करत तो ब्राह्मण आनंदाने घरी गेला. भिल्लाला सद्गती देऊन श्रीराम विमानात अगस्तींच्या आश्रमाकडे निघाले. वाटेत एक गिधाड व घुबड एकमेकांशी भांडत होते. त्यांनी रामरायांनाच न्याय करण्याची विनंती केली. त्यांनी आपल्या प्रधानजींना निवाडा करण्यास सांगितले. घुबड म्हणाले, या झाडावर माझे घरटे आहे. या गिधाडाने मला घालवून दिले असून माझ्या घरट्यावर कब्जा केला आहे. गिधाड म्हणाले, घुबडा, खोटे बोलू नकोस. जेव्हा पृथ्वी नव्हती तेव्हापासून मी या वृक्षावर घरटे बांधून राहत आहे. घुबड म्हणाले, ईश्वरांनी पृथ्वी निर्माण केल्यावरच वृक्ष वाढला. त्यानंतरच मी घरटे बांधले आहे. त्यांचे म्हणणे ऐकून प्रधानजी संभ्रमात पडले. ते राघवांना म्हणाले, प्रभू, गिधाड रहस्यमय गोष्टी बोलत आहे. ते म्हणाले, यात काहीही रहस्य नाही. तो दडदडीत खोटे बोलतो आहे. पृथ्वीच नव्हती तर वृक्ष आलाच कुठून? हा दुरात्मा घुबडाला व्यर्थ नडतो आहे. म्हणूनच मी याचा वध करतो. त्यानंतर संतापलेल्या रामप्रभूंनी त्याला मारण्यासाठी भात्यातून बाण काढला. तोच आकाशवाणी झाली, रामचंद्र, गिधाडाला मारू नका. हे पूर्वीचे ब्रह्मदत्त नामक राजा आहे. गौतम ऋषींना भोजनास बोलावून यांनी मांस वाढले म्हणून त्यांनी यांना तुम्ही गिधाड व्हाल असा शाप दिला. त्यांनी शरण जाऊन उशाप मागितला. तेव्हा रामदर्शनाने तुमचा उद्धार होईल असे ते म्हणाले होते. त्यावेळी गिधाडरूपी ब्रह्मदत्तांना खरोखरच दिव्य देह प्राप्त झाला. तेवढ्यात एक विमान आले. उद्धारकर्त्या श्रीरामांना वंदन करून ते स्वर्गलोकी गेले. रघुनाथांनी अगस्तींच्या आश्रमात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांनीही त्यांचा उत्तम आदर सत्कार केला आणि हातात घालायचे एक रत्नजडित सुंदर कडे त्यांना भेट म्हणून दिले. श्रीराम म्हणाले, ऋषीवर्य, हे कंकण स्वर्गातील असावे असे वाटते. तुमच्याकडे कसे आले? अगस्ती म्हणाले, पलीकडे सरोवरापाशी पडलेले ते प्रेत पाहिलेत. ते विदर्भ देशाच्या पुण्यवान आणि तपोनिष्ठ राजांचे प्रेत आहे. त्यांनी खूप तपश्चर्या केली, अपार दाने दिली, पण कधीही अन्नदान केले नाही. आपल्या पुण्याईने ते स्वर्गात गेले, पण तिथे त्यांना खायला काहीच मिळत नव्हते. ते भुकेने व्याकुळ झाले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, राजा, तुम्ही पूर्वी कोणालाही अन्न दिलेले नाही, म्हणून तुम्हाला इथे काही खायला मिळत नाही. म्हणून तुम्ही भूलोकी जाऊन आपले प्रेत भक्षण करून येत जा. तुम्ही आपले प्रेत खाल्लेत तरी त्यावरचे मांस कमी होणार नाही. त्याप्रमाणे ते भूपती आपले प्रेत खाण्यासाठी नित्य विमानाने इथे येऊ लागले. एके दिवशी आकस्मिक माझे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यावेळी त्यांची अवस्था पाहून मला दया आली. मी त्यांना वरदान देऊन त्यांचा तत्संबंधित कर्मभोग संपवून टाकला. म्हणून त्यांनी कृतज्ञतेने माझे पूजन करून हे दिव्य रत्नकंकण दिले. त्यानंतर ते स्वर्गामध्ये अमृतपान करू लागले. रामचंद्र, अशी आहे अन्नदानाची महती. सर्व दानांमध्ये तेच सर्वश्रेष्ठ दान आहे. आता हे कंकण तुम्ही आपल्या मनगटात धारण करा. यावरील रत्नांवर देवांचे सूक्ष्म अंश आहेत. हे कंकण घालणाऱ्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. त्यानंतर रामप्रभूंनी अगस्तींना विचारले, मुनी, या वनप्रदेशाला दंडकारण्य असे नाव कसे पडले? ते म्हणाले, पूर्वी सूर्यवंशात दंडक नावाचे एक भूपती होऊन गेले. ते मनूंचे नातू व ईश्वांकूंचे पुत्र होते.
एके दिवशी ते मृगयेसाठी अरण्यात गेले असताना मार्गात भृगु ऋषींचा आश्रम लागला. तिथे विश्रांती घ्यावी म्हणून ते आत प्रवेशले. त्या समयी भृगु बाहेर गेले होते. त्यांच्या 10 वर्षांच्या कन्या आरजा आश्रमात एकट्याच होत्या. त्यांचे सौंदर्य पाहून दंडक कामातुर झाले आणि त्यांना भोगून ते निघून गेले. भृगु आश्रमात आले तेव्हा आरजांची अवस्था पाहून त्यांना अतिशय दुःख झाले. त्यांनी त्यांना सावध केले. त्यांनी रडत रडत सर्व प्रकार सांगितला. त्यामुळे संतापलेल्या भृगूंनी दंडकांना तुम्ही तुमच्या समस्त आप्तजनांसह आणि वैभवासह 7 दिवसात जळून भस्मसात व्हाल असा शाप दिला. त्याप्रमाणे दंडक व त्यांच्या मालकीचा सर्व भूप्रदेश दग्ध झाला. हजारो वर्ष तो ओसाडच होता. पुढे नारदांनी कलह लावला. मेरू आणि विंध्य पर्वत श्रेष्ठत्वावरून एकमेकांशी भांडू लागले. दोघांनी आपली उंची वाढवली. त्यामुळे सूर्यदेवांच्या मार्गात अडथळा निर्माण होऊन सृष्टीमध्ये मोठी खळबळ माजली. एक बाजू अंधारात बुडाली. विंध्याचल कोणाचेही ऐकत नव्हता. तेव्हा देव आणि ऋषी त्यांचे घाराणे घेऊन माझ्याकडे आले. त्यांनी विंध्याचल आपला शिष्य आहे, त्याला आवरा अशी विनंती केली. म्हणून मी वाराणसीहून दक्षिणेकडे निघालो. मला पाहून विंध्याचलाने नमस्कार केला. मी त्याला म्हणालो, मी दक्षिण यात्रेस जात आहे. तिथून परत येईपर्यंत तू असाच पडून राहा, नाहीतर मी तुला शाप देईन. त्या धाकाने तो तसाच पडून राहिला. सूर्यदेवांचा मार्ग निर्वेद झाला. सृष्टीचक्र सुरळीत चालू राहिले. मग मी उत्तरेस गेलोच नाही. मी देवराज इंद्रांना या ओसाड प्रदेशावर मेघवृष्टी करायला सांगितली. तेव्हा त्यांनी धान्य आणि विविध वृक्षबीजांचाही वर्षाव केला. त्यामुळे इथे अरण्य निर्माण झाले. मग माझ्यासह अनेक ऋषींनी इथेच वास्तव्य केले. या ठिकाणी पूर्वी दंडकांचे राज्य होते, म्हणून या वनप्रदेशाला दंडकारण्य असे नाव पडले. त्यानंतर अगस्तींची आज्ञा घेऊन श्रीराम अयोध्येस परतले. पुष्पक विमान अलकावतीस कुबेरांकडे निघून गेले. त्यानंतर ज्याचा मृत पुत्र जिवंत झाला, ब्राह्मण आपल्या पुत्राला घेऊन राघवांच्या दर्शनास आला. त्याने त्यांची खूप स्तुती केली. रामरायांनी आपल्या बंधूंच्या सहकार्याने उत्तम राज्य करून त्रिभुवनात कीर्ती मिळवली. हनुमंतांनी त्यांची अहोरात्र सेवा केली. धन्य सीतावल्लभ श्रीराम, धन्य त्यांचे बांधव, धन्य अयोध्या, धन्य धन्य हनुमान. कवी श्रीधर म्हणतात, भाविक हो, उत्तरकांडानंतर मी प्रभू रामचंद्र अवतार कार्य पूर्ण करून निजधामास कसे गेले याचे वर्णन करणार होतो. पण मध्यान्ह समयी कृपावत्सल अयोध्यानाथ सगुण साकार रूपात माझ्यासमोर प्रकट झाले. ते मला म्हणाले, श्रीधर, श्रीराम विजय या ग्रंथात माझ्या अवतार समाप्तीचे वर्णन करू नका. मी जन्ममरण रहित आहे, नित्य अक्षय अभंग व शाश्वत आहे. मी पूर्ण ब्रह्म आहे. आता मीच पांडुरंगाच्या रूपाने पंढरपुरात भीमा नदीच्या तीरावर धनुष्यबाण बाजूला ठेवून आणि दोन्ही कर कटीवर ठेवून समचरणात उभा आहे. मी आजही भक्त कार्य करत आहे. तुम्ही श्रीराम विजय ग्रंथ इथेच पूर्ण करा. मी रामप्रभूंना नमस्कार केला. त्यांच्या आज्ञेने हा 40 अध्यायांचा ग्रंथ या ठिकाणी पूर्ण करत आहे. भाविक हो, अशा प्रकारे सर्वांना पावन करणाऱ्या प्रभू रामचंद्रांचे हे अत्यंत पवित्र चरित्र आज शके 1929 निज श्रेष्ठ कृष्ण एकादशी अर्थात योगिनी एकादशीच्या दिवशी मंगळवारी सकाळी प्रथम प्रहरी भगवान श्रीकृष्ण, भगवती महालक्ष्मी, सद्गुरू श्री गजानन महाराज आणि हिमालयातील नाथसिद्धांच्या परमकृपेने लिहून पूर्ण झाले. अशा प्रकारे श्री राम विजय कथासार यातील अध्याय 40वा समाप्त होऊन ग्रंथ समाप्ती होत आहे. धन्यवाद. अशाच प्रकारे माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.